मित्र, एक वेळ होती जेव्हा हिंदुस्थानात प्रत्येक जण शिक्षण वगैरे संपवून नोकरी करायची इच्छा बाळगायचा. पण आताचा यंग इंडिया एक वेगळा विचार करतोय. त्याला फक्त नोकरी करायची इच्छा नाहीये, एंटरप्रेन्योर बनायची इच्छा आहे. अशीच एक धमाकेदार आयडिया घेऊन येत आहे आपली पुढची आयडियाबाज आमच्या मुंबईतून अलिझा सैफी. वेलकम अलिझा, वेलकम टू आयडियाबाज. थँक्यू सर. आपली आयडियाबाज अलिझा इथे फक्त आपली आयडिया घेऊन आली आहे, तर ही तुमच्याकडून फंडिंगपेक्षा जास्त मेंटरशिपची आशा बाळगते. तर त्या हिशोबाने विचारपूर्वक आपल्या प्रश्नांच्या गोळ्या झाडा. रेडी अलिझा? येस सर. हॅलो इन्व्हेस्टर्स, माझं नाव आहे अलिझा सैफी आणि मी मुंबईची आहे. तुम्हाला माहित आहे इंडियामध्ये सर्वात मोठा प्रश्न काय आहे? डिस्काउंट कुठे आहे? इंडियामध्ये सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हे स्वस्तात मिळणार का, मग ते काहीही असो. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायला येणार आहे ग्रोईज. ग्रोईज एक असा प्लॅटफॉर्म आहे जो सर्व क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या प्राइसेसला स्कॅन करून कम्पेअर करून तुम्हाला बेस्ट डील देईल, ते पण इन्स्टंटली. त्याबरोबरच प्रॉडक्ट रेंज, प्रॉडक्ट अवेलेबिलिटी आणि तुम्हाला सगळे ऑफर्स आणि डिस्काउंट सह अप टू डेट ठेवेल. तुम्हाला बस आयटम टाइप करायचा आहे आणि ग्रोईज सांगेल की बॉस सगळ्यात चांगलं प्रॉडक्ट आणि सगळ्यात स्वस्त प्रॉडक्ट इथे आहे. सिंपल UI, रिअल टाइम प्राइस अलर्ट्स आणि मंथली सेव्हिंग्ज बरोबर ग्रोईज विल बी योर बजेट वाला BFF. आता मग ते तुमच्या घरातलं राशन असो किंवा मग लास्ट मिनिट पार्टी एसेन्शियल्स, ग्रोईज प्रत्येक स्मार्ट बायरचा बनणार ट्रस्टेड साथी. आता या BFF ला गरज आहे BF ची, म्हणजेच बिग फंडची. म्हणून माझी अपेक्षा आहे 15 लाख ऑन अ डिस्काउंट ऑफ 25% विथ कन्व्हर्टेबल नोट. तर तुम्ही तयार आहात आमच्या बरोबर हात मिळवायला टू मेक ग्रोसरी शॉपिंग इझी विथ ग्रोईज? लवली, दॅट्स अ फास्टेस्ट पिच. व्हेरी गुड. थोडं मला जाणून घ्यायचं की तुमचं बॅकग्राऊंड काय, तुम्ही काय शिकला आहात, तुम्हाला ही आयडिया का आली, कशी आली? तर बेसिकली मी 18 वर्षांची आहे आणि Wow. मी मी आम्हाला स्टुडंट आहे राईट आयडियाच नाव. नव्हती की काय करायचंय. हिने तर आयडिया काढली आणि काय करून घ्यायचं ते लोकांकडून ठरवलं. आणि त्यापेक्षा मोठी आयडिया ही आहे की 15 लाख द्या, तेही कन्व्हर्टेबल नोटवर. ती आयडिया जास्त इम्पॉर्टंट आहे. ती कुठून आली? आणि 18 वर्षाच्या वयात आयडियाचा विचार करणं, बिझनेसचा विचार करणं हीच मोठी गोष्ट आहे. Thank you so much, sir. एज्युकेशन बद्दल पण सांगा आणि अजून Yes. काही थॉट्स आहेत येस त्याबद्दल. सर. सो आय एम परस्युइंग अ डिग्री. एक डिग्री मी मिळवते जी आहे BBA, विच इज स्पेशलायझिंग इन ब्रँडिंग अँड ऍडव्हर्टायझिंग इन NMIMS स्कूल ऑफ ब्रँडिंग अँड ऍडव्हर्टायझिंग. आणि ही आयडिया बेसिकली ओरिजिनेट झाली माझ्या स्वतःच्या अनुभवातून, युजर एक्सपिरियन्सने. आणि मी डेली युजर आहे आणि एक्झामच्या वेळेला खूप जास्त स्नॅक्स हवे असतात, रिफ्रेशमेंट्स हवे असतात. तर त्यावेळी ही आयडिया ओरिजिनेट झाली की जर मी या प्रॉब्लेम मधून सफर करत असेल तर मलाच ऍप मधून जगल करून पाहावं लागतं कुठे अवेलेबिलिटी आहे, कुठे डिलिव्हरी आहे, कुठे प्राइस कमी आहे अँड एव्हरीथिंग. तर असे अनेक युजर्स आहेत जे ऍक्च्युअल मध्ये हे फेस करत असतात. आणि त्यानंतर मी ऐकलं की आयडियाबाज प्लॅटफॉर्म आहे. सो आय वॉज लाईक फॉर शुअर आय विल गो फॉर इट. ही तिच्या कॉलेजमध्ये एंटरप्रेन्योर सेल पण चालवते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला या आयडियामध्ये फार इंटरेस्ट आहे कारण मी 100% ऑनलाईन शॉपर आहे अँड आय एम ऑब्सेस्ड विथ Yes. डिस्काउंट्स ऑल्सो. रिअल. आता माझा एक स्पेसिफिक क्वेश्चन आहे. तुम्ही हे म्हणालात की तुम्ही क्विक कॉम प्लॅटफॉर्म्सच्या ॲग्रिगेशनवर तुम्ही प्रॉडक्ट बनवताय, बरोबर? राईट सर. तर तुम्ही फक्त 4 प्लॅटफॉर्म्सवर काम करणार आहात की जास्त प्लॅटफॉर्म्सवर काम करणार? आयडिया काय? आता आम्ही क्विक कॉमर्सवर फोकस म्हणजे करणार. 4 प्लॅटफॉर्म्स. हो. सो बेसिकली क्विक कॉमर्स मध्ये आणखी प्लॅटफॉर्म्स पण येतील. सो आम्ही त्यांच्या बरोबर पण काम करू. सगळे ब्रँड आपल्या IT सिस्टम मध्ये प्रयत्न हा करतात की ते सगळ्या पोर्टल्सना एकच प्रोडक्ट, एकच प्राइसिंग देतील. तर तुमचं जर ब्रँड अलाइन झालं सगळ्या जागी एकच प्राइसिंग देण्यासाठी, तर तुमची जी मॉडेलिंग आहे तिचा यूज केस काय राहणार आहे? प्रत्येक क्विक कॉमर्स मध्ये तुम्ही पाहिलं तर प्रॉडक्ट मध्ये काही ना काही फरक असतोच. मग तो 2% असो वा 5% असो. आणि आमच्याकडे प्राइस इज नॉट दी ओनली कॅटेगरी वी हॅव. आम्ही प्राइस वर पण काम करणार, प्रॉडक्ट रेंज, प्रॉडक्ट अवेलेबिलिटी, ऑफर्स अँड डिस्काउंट आणि डिलिव्हरी स्पीड वरही असेल. तर प्राइस पण एक ऍस्पेक्ट आहे, ऍज वेल एज आमच्याकडे दुसऱ्या कॅटेगरीज पण आहेत ज्यावर आम्ही काम करू. एस्पेशली क्विक कॉमवर अवेलेबिलिटी फार महत्वाची आहे कारण तो पिनकोड त्यावेळी त्या डार्क स्टोर मध्ये ते प्रॉडक्ट अवेलेबल आहे की अवेलेबल नाही आहे ते नेहमी चेंज होत असतं. आणि Agreed, sir. बाकीच्या गोष्टी या ज्या बोलल्या आहेत की E-कॉमर्सवर नेहमी आता कारण हे प्लॅटफॉर्म्स 6, 8, 10 वर्षांपासून काम करतायत. ब्रँड्सना हे कळलंय की प्राइस पॅरिटी कशी मेंटेन करायची आहे आणि प्लॅटफॉर्म्स आता डिस्काउंटिंग फेज मध्ये नाहीये. तर